नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या खात्यांतर्गत फौजदार परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण मराठी ग्रामरला सुरुवात केलेली आहे। तर या भागामध्ये आपण विरामचिन्हे हा घटक अभ्यासत आहोत। साधारणतः एक गुणासाठी हा प्रश्न असतो, म्हणजे दर वेळेला हा प्रश्न येईलच असं नाही, परंतु अधूनमधून हा प्रश्न आपल्याला विचारला जातो। तर प्रकरण खूप सोपे आहे, त्यामुळे आपल्या हक्काचे मार्क जाता कामा नये यासाठी आपल्याला विरामचिन्हाबद्दलची असलेली सर्व माहिती माहीत असणं अपेक्षित आहे। तर आपण विरामचिन्हे म्हणजे काय, विराम कशाला म्हणायचं याबद्दल माहिती घेऊया। तर विराम म्हणजे थांबणे, विराम म्हणजे विसावा, थांबणे स्टॉप घेणे, आणि मग चिन्हे म्हणजेच काय, लेखनात हा जो विराम आहे म्हणजे हे जे थांबणे आहे, जसं की उदाहरण देतो की एखादा वक्ता बोलत आहे, परंतु त्याचं जे भाषण आहे तो जर असं सरळ सरळ बोलत चालला, कुठेच न थांबता किंवा हावभाव न करता, एक्सप्रेशन न करता तर ते समोरच्यांच्या लक्षात येणार नाही की याला काय बोलायचं आहे। त्याचप्रमाणे जेव्हा आपण पुस्तक वाचतो किंवा पुस्तक एखाद्या लेखकानं लिहिलेले असते, तर त्याला ते नेमकं काय सांगायचं आहे, त्याला कुठं थांबायचं आहे, कुठल्या शब्दावरती जोर द्यायचा आहे, त्याच्यामागं कोणत्या भावना त्याला व्यक्त करायच्या आहेत, या सगळ्या एकंदरीत ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी लेखनामध्ये ज्या चिन्हाने दाखवले जातात त्याला आपण विराम चिन्हे असं म्हणतो। मराठी व्याकरणाच्या दृष्टिकोनातून त्याची व्याख्या अशी करण्यात आलेली आहे की वाक्य कोठे संपले, कोठे सुरू झाले ते कसे उच्चारायचे, तसेच वाक्यात कोठे थांबायचे व किती काळ थांबायचे हे ज्या सांकेतिक चिन्हामुळे आपल्याला समजते त्या चिन्हांना विराम चिन्हे असे म्हटले जाते। तर लक्षात आलं, विराम चिन्हे जर वाक्यामध्ये नसती, म्हणजे एखाद्या परिच्छेदामध्ये, एखाद्या लेखामध्ये, आपल्या पुस्तकामध्ये, तर आपल्याला कळालं नसतं की एखादं वाक्य कुठून सुरू झालेलं आहे, कुठं संपलेलं आहे, नेमकं लेखकाला बोलायचं आहे काय, म्हणजे लिहिणारा आणि वाचणारा यांच्यामध्ये एक प्रकारचा चांगला संवाद साधला गेला नसता, म्हणून ह्या विरामचिन्हाचा वापर मराठी व्याकरणामध्ये केला जातो। तर आता ही जी विरामचिन्ह आहेत ही थोडक्यात दोन भागात दर्शवलेली आहेत। दोन भागात म्हणजे काय, एक जी फक्त विरामच दाखवतात, म्हणजे कुठे थांबायचं, किती काळ थांबायचं, मग त्याच्यामध्ये एखादं वाक्य पूर्ण झाल्यावर आपण थांबतो, किंवा अर्धविराम दिल्यावर थांबतो, किंवा स्वल्प विराम दिल्यावर थांबतो। जसं की आपण म्हणतो, मी आज बाजारातून संत्री, मोसंबी, चिक्कू, अननस आणले। जसं की प्रत्येक फळाचं नाव घेतल्यावर आपण थोडं थोडं काय केलंय, काही मायक्रोसेकंद थांबलेलो आहे। म्हणजे जी अशी जी चिन्ह आहेत की जी फक्त विराम दाखवतात त्याला विराम दर्शवणारी चिन्ह म्हणायचं। आणि काही विराम चिन्ह अशी आहे की ती काय करतात, अर्थ प्रकट करतात, जसं की उद्गारवाचक चिन्ह। आता हे तुम्हाला परीक्षेत विचारलं जाणार नाही की किती प्रकार आहेत वगैरे, पण एक साधारणतः माहिती आहे। मग आता या विराम चिन्हामध्ये आपल्याला प्रश्न कशा प्रकारे परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, तर एखादं वाक्य दिलं जाईल की ज्या वाक्यामध्ये कोणताही विरामचिन्हाचा वापर नसेल, आणि खाली 4 पर्याय असतील की ज्या 4ही पर्यायामध्ये विरामचिन्हे वापरलेली असतील, आणि आपणाला असं विचारलं जाईल की योग्य पर्याय ओळखा। म्हणजे योग्य विरामचिन्हाचा वापर करून जे वाक्य तयार झालेलं आहे ते आपल्याला काय करायचं आहे, ओळखायचं आहे। आलं लक्षात, म्हणजे विरामचिन्हाचा योग्य वापर करा, किंवा खालील वाक्यामध्ये कोणत्या प्रकारे विरामचिन्हाचा आपल्याला वापर करता येईल। मग त्यासाठी आपल्याला ही विरामचिन्हाबद्दलची माहिती काटेकोर असणं आवश्यक आहे। तर जे काही आपल्याला मराठी भाषेमध्ये विरामचिन्ह आतापर्यंत विकसित झालेले आहेत, जसं की पूर्वीच्या पुस्तकामध्ये काही ठराविकच चिन्ह होती, पण जसजसं कालांतरानं भाषेमध्ये देखील बदल होत गेले, मग काही चिन्ह परत नव्यानं त्या ठिकाणी ऍड झालेले आहे। तर आता आपण पूर्णविराम बघू। पूर्णविराम म्हणजे काय, एखादं वाक्य
पूर्ण झाल्यानंतर आपण काय करतो, त्या ठिकाणी पूर्णविराम देतो. मी आताच जेवण केले, त्याने परीक्षेत इतके गुण मिळविले. म्हणजे कोणतंही वाक्य, एखादं विधान जे आहे ते पूर्ण झाल्यानंतर काय करतो आपण, त्या ठिकाणी पूर्णविराम वापरतो. पूर्णविराम म्हणजे तुम्हाला तर सांगण्याची आवश्यकता नाही, एक डॉट असतो. त्याचबरोबर शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी, जसं आपण शॉर्ट फॉर्ममध्ये लिहितो की तुमचं समजा नाव आहे, काय नाव आहे तुमचं, सखाराम तुकाराम ससाने, तर तू ससाने असं लिहितो आपण शॉर्ट फॉर्ममध्ये, एनिशन म्हणतो आपण त्याला. तर तिथं काय करतो आपण, पुढं डॉट टाकतो. जसं की पु ल देशपांडे, ना सी फडके. म्हणजे कोणतंही ज्यावेळेला संक्षेपात्मक आपल्याला दाखवायचं असेल ते, तर त्या ठिकाणी काय करतो आपण, या डॉटचा म्हणजे पूर्णविरामाचा काय आपण त्या ठिकाणी वापर करतो. तर ही झाली पूर्णविरामाबद्दलची माहिती. त्यानंतर अर्धविराम आहे. आता बघा, एक गोष्ट सांगतो तुम्हाला मी, तुमच्या हे लक्षात राहील की पूर्णविराम कधी वापरायचा, अर्धविराम कधी वापरायचा, अपूर्णविराम कधी वापरायचा. महत्वाची एक गोष्ट अशी आहे की होतं काय की जे दिलेलं चिन्ह आहे तेच आपल्याला मुळात ओळखता येत नाही की हे अर्धविराम आहे का, स्वल्पविराम आहे का, अपूर्णविराम आहे. तर हे आपल्याला काय करावं लागेल, काटेकोरपणे लक्षामध्ये ठेवावं लागेल, ते तोंडपाठ करावं लागेल. समजा अपूर्णविराम आहे तर ते त्याच्या अपूर्णविराम मध्ये नेमकं काय दिलं जाते पुढं, तर जिथं काही एखाद दुसरी क्लुप्ती असेल मी तुम्हाला ती पुढे चालून सांगेल पुढच्या 2-3 मिनिटांमध्ये. तर समजा आता त्यानंतर दुसरं विरामचिन्ह आहे ते म्हणजे अर्धविराम. आता अर्धविराम कसं चिन्ह काढलं जातं, तर त्या शब्दाच्या पुढं एक डॉट असतो आणि खाली एक स्वल्पविराम दिलेला असतो. जसं आपण बघतो उभयान्वी जे वाक्य असतात, 2 लहान उभयान्वी वाक्य जेव्हा जोडलेली असतात त्यावेळेला जे मध्ये चिन्ह असतं ते असतं अर्धविरामाचं. तुम्ही पुस्तक बघून ते जे चिन्ह आहे ते तुम्ही डोळ्यामध्ये तुमच्या क्लिक करून ठेवू शकता. अर्धविराम त्याला म्हणायचं. म्हणजे अनेक पुष्कळ आहेत उभयान्वी वाक्य. म्हणजे उभयान्वी वाक्य म्हणजे कसं, समजा शेतकऱ्यांनी शेते नांगरली, अर्धविराम, एक पुढे डॉट आणि त्याच्या लगेच खाली स्वल्पविरामाचं चिन्ह. पण पाऊस पडलाच नाही, ढग खूप गरजत होते, अर्धविराम चिन्ह. पण पाऊस आला नाही, गड आला, अर्धविराम चिन्ह. पण सिंह गेला. आता 2 लहान वाक्य उभयांनी जेव्हा जोडलेले असतात त्यावेळी त्या ठिकाणी काय केला असतो, अर्धविरामाचा वापर केला असतो. तुम्हाला असं देखील विचारलं जाईल प्रश्नपत्रिकेमध्ये की जेव्हा 2 लहान वाक्य उभयान्वी अव्ययांनी जोडलेली असतात त्यावेळेला खालीलपैकी कोणत्या विरामचिन्हाचा वापर करतात. पर्याय स्वल्पविराम, अर्धविराम, पूर्णविराम, अपूर्णविराम. तर त्यावेळेला तुम्हाला लक्षात ठेवता आलं पाहिजे. त्यानंतर पुढचं चिन्ह आहे स्वल्पविराम. आता स्वल्पविराम तुम्हाला माहित आहे, मगाशी मी सांगितलं की मी बाजारातून काय केलं आहे, सफरचंद, डाळिंब, चिक्कू, केळी, अननस व संत्री ही फळे आहेत. तर ह्या प्रत्येकाच्या पुढे काय केलं आहे आपण, स्वल्पविराम, खाली स्वल्पविराम 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 जे करतो त्याला स्वल्पविराम म्हणायचं. म्हणजे ह्याचा अर्थ काय होईल, एकाच जातीचे फळे, फळ्यामध्ये मोडतात ना सगळे हे आता घेतलेली नावं, तर एकाच जातीचे अनेक शब्द जर एका पाठोपाठ एक येत असतील. आता दुसरं उदाहरण बघा, मी आमच्या शेतात गेलो होतो, माझ्यासोबत रमेश, उमेश, दिनेश, प्रकाश, मोहिते वगैरे वगैरे जे काही नाव असतील त्या प्रत्येक नावाच्या पुढे आपण काय करतो, स्वल्पविराम देतो. म्हणजे सगळे कोण आलेत, माझे मित्र आहेत, म्हणजे हे सगळे एका जातीमध्ये बसणार आहेत. म्हणून काय म्हणलेलं आहे, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ ज्या वेळेला येतील त्यावेळेला स्वल्पविराम काय करायचा आहे, वापरायचा आहे. जसे हे शब्द आहेत तशी छोटी छोटी वाक्य सुद्धा ते असू शकतील की मी रानात गेलो, पोहलो, खेळलो, हसलो, मग बागडलो, त्यानंतर जेवलो. त्या ठिकाणी सुद्धा काही प्रत्येक ठिकाणी स्वल्पविराम आपल्याला द्यावा लागेल. परत स्वल्पविराम आणखी कधी वापर होईल, एखाद्याला ज्यावेळेस आपण हाक मारत असतो, हाक, अक्षय इकडे ये,
मधू इकडे ये, रमेश इकडे ये, म्हणजे संबोधन. ज्यावेळेला हाक मारतो त्यावेळेला सुद्धा काय करतो, त्याच्या नावाच्या पुढं म्हणजे नाव जिथं संपतं तिथं काय करतो आपण, स्वल्पविरामाचं चिन्ह देतो. आणखी स्वल्पविरामाचा कसा वापर करता येईल, तर अपूर्ण आशयाची वाक्य, क्रियापदे किंवा वाक्यांश दाखविताना. अपूर्ण आशयाची वाक्य म्हणजे कसं, गुरुजी वर्गात आले, स्वल्पविराम, फळ्याजवळ गेले, स्वल्पविराम, किंचित हसले आणि खुर्चीत बसले, बसल्यानंतर पूर्णविराम. पण गुरुजी वर्गात आले त्यानंतर स्वल्पविराम आहे, फळ्याजवळ गेले त्यानंतर स्वल्पविराम आहे. आता ही जी दोन पहिली वाक्य आहेत ती काय आहेत, अपूर्ण आशयाची आहेत. त्यामुळं एकाच जातीचे अनेक शब्द एका पाठोपाठ आले, एकाच जातीची अनेक छोटी छोटी वाक्य एका पाठोपाठ आली, किंवा संबोधन दर्शवायचे असेल किंवा अपूर्ण आशयाची वाक्य जे असतील त्या ठिकाणी काय करावं लागेल, आपल्याला स्वल्पविरामाचा वापर करता येतो किंवा करावा लागेल. स्वल्पविरामाचं चिन्ह बघून घ्या. आता त्यानंतर पुढचं चिन्ह आहे अपूर्ण विराम. अपूर्ण विराम यालाच द्विबिंदू चिन्ह असं देखील म्हणतात, त्यालाच उपपूर्ण विराम असं देखील म्हणतात. आता हे चिन्ह कसं आहे, तर बघा, जो आपण पूर्णविरामाचं चिन्ह आहे एक डॉट, तसं याच्यामध्ये दोन डॉट आहेत. ते एका पुढे एक नाहीत, एका खाली एक आहेत. अर्धविरामाचं चिन्ह कसं होतं, वरती डॉट होता आणि खाली स्वल्पविराम होता. तर हे अपूर्ण विरामाचं चिन्ह कसं आहे, दोन डॉट आहेत. मग अपूर्ण विराम मराठी ग्रामरमध्ये कधी वापरला जातो, तर वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास. तपशील म्हणजे कसा, आता पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, आता झालेच्या पुढं दोन डॉट दिले, दोन टिंब, म्हणजे अपूर्ण विरामाचं चिन्ह. मग त्या ठिकाणी क्रमांक दिले जातात, 4, 6, 10, 29, 56, 55, 68, 69, 70 वगैरे वगैरे. तर त्याला काय म्हणायचं, हे काय करते अपूर्ण विरामाचं चिन्ह, तुम्हाला खुलासा करून देते. म्हणजे त्याला जे बोलायचं आहे, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजे कोणते, त्याचा त्यानं खुलासा दिलेला आहे, त्याचा दाखला दिलेला आहे, उलगडून सांगितलेला आहे. आलं लक्षात, दोन डॉट आहेत तिथं. आणखी एक ठिकाणी याचा वापर होतो की आपण बघा एखादं नाटकाचं पुस्तक वाचत असताना त्यातली पात्र वाचत असतो. आता काकासाहेब बेलवलकरांचं जे नाटक आहे त्याच्यात समजा काकासाहेब बोलतात, तर लेखकाला कसं लिहावं लागेल, काकासाहेब नाव टाकायचं, त्याच्यानंतर पुढं हे अपूर्ण विरामाचं चिन्ह असतं, मग वगैरे वगैरे त्याचं वाक्य, मग त्यानंतर कोणी एकनाथ नावाचा माणूस बोलतो, मग त्यानंतर खाली एकनाथ, असं असायचं पूर्वी. पात्र जेव्हा बोलायचे ना त्यावेळेस प्रत्येक पात्राच्या पुढे हे अपूर्ण विरामाचं चिन्ह असायचं. आता प्रश्नचिन्ह एक आहे. आता प्रश्नचिन्हाबद्दल तर तुम्हाला सांगण्याची आवश्यकता नाही. ज्यावेळेला वाक्यामध्ये प्रश्न विचारला जातो त्यावेळेला ते प्रश्नचिन्ह वापरत असते. तू कुठं गेली होतीस, त्याने काय आणले आहे, कुठलाही प्रश्न विचारला असेल त्यावेळेला हे प्रश्नार्थक चिन्ह आपल्याला काय करावं लागेल, वाक्यामध्ये वापरायचं आहे. तू केव्हा आलास, केव्हा जाणार आहे, तुझ्या खिशात किती रुपये आहेत, वगैरे वगैरे. त्यानंतर उद्गारवाचक चिन्ह आहे. उद्गारवाचक चिन्ह काय करतंय, कधी वापरायचं, ज्यावेळेला आपण आपल्या मनातील भावना व्यक्त करत असतो त्यावेळेला काय करतो आपण, उद्गारवाचक चिन्हाचा वापर करतो. आता उद्गारवाचक चिन्हाचा वापर शक्यतो शेवटी होतो वाक्याच्या, पण कधी कधी ते वाक्यात सुरुवातीला सुद्धा येतात. कसं, शाब्बास, शाब्बासच्या पुढे उद्गारवाचक चिन्ह. तू छान काम केलेस. बाप रे, केवढा मोठा साप, बाप रेच्याच पुढे येईल. अरे रे, म्हणजे थोडक्यात काय, ज्या ठिकाणी उद्गारवाचक म्हणजे भावना व्यक्त केलेल्या आहेत त्या ठिकाणी त्याचा वापर होईल. मग ते शेवटी होईल किंवा सुरुवातीला होईल, तुमच्या तो शब्द त्या ठिकाणी लक्षात येईल. मनातील तीव्र इच्छा ज्यावेळेला व्यक्त केलेली असते त्यावेळेला उद्गारवाचक चिन्हाचा काय होतो, वापर आपल्याला त्या ठिकाणी केलेला बघायला मिळतो. आता त्यानंतर पुढील विरामचिन्ह आहे अवतरण चिन्ह.
अवतरण चिन्हामध्ये दोन प्रकार आहेत, एकेरी, दुहेरी. एकेरीमध्ये काय येईल की जेव्हा एखादं वाक्य असेल आणि त्या वाक्यातील एखाद्या ठराविक शब्दावर जर का आपल्याला जोर द्यायचा असेल किंवा त्या शब्दाला महत्व द्यायचं असेल तर त्यावेळेला काय होईल, त्या ठिकाणी आपल्याला सिंगल अवतरण म्हणजे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा इंग्रजीत म्हणतो, सॉरी मराठीत सांगतो, एकेरी अवतरण चिन्ह त्या ठिकाणी काय करावं लागेल, आपल्याला द्यावं लागेल. पुस्तकातीलच उदाहरण आहे, आपल्या मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. तर या वाक्यामधील जो वर्ण शब्द आहे याच्यावरती फोकस केलेला आहे, म्हणजे या शब्दाला महत्व दिलेलं आहे, बोलणाऱ्याला त्याच्यावर जोर द्यायचा आहे. म्हणून वर्णला दोन्ही बाजूनं वरच्या साईडनं जे आपण अवतरण चिन्ह देतो ते सिंगलमध्ये टाकायचं आहे. इकडून एक उलटा स्वल्पविराम, इकडून एक उलटा स्वल्पविराम. हे झालं एकेरीच्या बाबतीत. मग आता दुहेरी कधी वापरायचं? आता दुहेरी अवतरण चिन्ह तुम्हाला माहिती आहे, पण ते कधी वापरायचं? ज्या वेळेला दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना, म्हणजे मी बोलतोय माझ्या समोरच्या व्यक्तीला, पण बोलतो कुणाच्या माध्यमातून, तर तिसरा जो बोलला तो मी ह्याला सांगत आहे. कसं? रमेश म्हणाला मला 10 रुपये दे, पण मी हे किरणला सांगतोय. आलं लक्षात? अर्णव म्हणाला देवा मला सुखी ठेव. म्हणजे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द ज्यावेळेला आपल्याला दाखवायचे असतात, सांगायचे असतात, त्यावेळेला हे दुहेरी अवतरण चिन्ह वापरले जाते. तो म्हणाला, तो म्हणजे कोण? तो इथं नाही, त्याच्या बाबतीत आपण माहिती देत आहे की मी उद्या नक्की येईन, हे आपण तिराईतच माणसाला सांगत आहे. तर त्यावेळेला अशी ज्या वेळेला परिस्थिती असेल त्यावेळेला दुहेरी अवतरण चिन्हाचा आपल्याला काय करायचा, या ठिकाणी वापर करायचा आहे. त्यानंतर संयोग चिन्ह. संयोग चिन्ह, आता ह्या शब्दातच बघा, संयोग म्हणजे लक्षात ठेवायचं आपण, संयोग म्हणजे काय झालेलं आहे, यांची सांगड घातलेली आहे, संयुक्त केलं आहे. संयोग म्हणजे एकत्रीकरण केलं आहे. मग आता ह्याच्यावरून पुढे काय असेल, तर संयोग म्हणजे थोडक्यात जोडाजोडी, असं आपण एक आपलं मानसिकताच करून ठेवायची. म्हणजे ते आपल्या काय होईल, हे चिन्ह आणि त्या चिन्हाचं पुढे अर्थ काय ते लक्षात राहील. संयोग म्हणजे संयुक्तीकरण, संयोग म्हणजे त्यांची जोडाजोडी. मग आता पुढे काय असेल की दोन शब्द जोडताना, जसे की प्रेम विवाह, गुण दोष, विद्यार्थी भांडार, स्त्री पुरुष, आई वडील, साहित्य परिषद, ह्या दोघांच्या मध्ये काय, एक डॅशचं चिन्ह आहे. डॅशचं म्हणजे आडवी छोटी रेषा आहे, त्याला संयुक्त चिन्ह म्हणायचं. मग हे वापर कधी करतात? दोन शब्द जोडताना संयुक्तीकरण म्हणायचं. किंवा आणखी एक असा याचा वापर होतो की जेव्हा आपण लिहित असतो आणि लिहिता लिहिता ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहील. कसं? आता आपल्याला राजकारण शब्द लिहायचा आहे, जागा थोडी आहे, आपण लिहित 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 ओळीच्या शेवटी आलोय, त्या ठिकाणी राजक एवढंच बसलेलं आहे आणि पुढे जागा नाही, तर आपण त्या ठिकाणी आडवी छोटी रेष ओढतो, त्याला काय म्हणायचं? संयोग चिन्ह. आता ते लक्षात कसं ठेवायचं की ते वरची लाईन आणि खालची लाईन ह्या दोघांना ते जोडण्याचं काम करत आहे, ते डॅशचं चिन्ह. प्रेम विवाह या दोन शब्दाला ते जोडण्याचं काम करते, मधलं चिन्ह, म्हणून त्यांना संयोग चिन्ह असं नाव दिलंय. त्याचं आपण संयुक्तीकरण किंवा जोडाजोडी असं वगैरे आपण ते लक्षात ठेवण्यासाठी त्याची क्लुप्ती लक्षात ठेवायची. असंच एक मागच्या चिन्हाबद्दल आहे, मी तुम्हाला सांगतो की अपूर्ण विराम जो होता, तो अपूर्ण विराम काय करतो वाक्यामध्ये, वाक्याच्या शेवटी तपशील देतो, म्हणजे खुलासा करून देतो. मग त्याचं लक्षात कसं ठेवायचं की अपर्णा तपशील देते. अपर्णामध्ये XYZ मुलगी असेल, पण एक आपलं लक्षात ठेवण्यासाठी अपर्णा तपशील देते. अपर्णा म्हणजे अपूर्ण विराम, तपशील म्हणजे थोडक्यात आता तुम्हाला सांगितलेली माहिती. असं हे चिन्ह लक्षात ठेवण्यासाठी काही गोष्टी आहेत. आता त्यानंतर अपसारण चिन्ह. आता हे संयोग चिन्हासारखंच आहे बरं का, परंतु छोटी जी आडवी रेष आहे संयोग चिन्हामध्ये इथं मोठी आहे. पण आता रेष तुम्हाला प्रश्नपत्रिकेत दिल्यानंतर त्या छोटी आहे का मोठी आहे हे आपल्याला ठरवता येत नाही. पण तिथं जी परिस्थिती आहे
की शब्द कुठला दिला आहे. जर का प्रेमविवाह दिला असेल, गुणदोष दिला असेल, विद्यार्थी भंडार असा शब्द दिला असेल आणि मध्ये तुम्हाला चिन्ह टाकायचे, तर त्या ठिकाणी मात्र तुमच्या नक्की लक्षात येईल की ते संयोग चिन्ह टाकायचं आहे, इथं अपसारण चिन्ह टाकायचं नाही. मग अपसारण चिन्ह कधी द्यायचं आहे? ते चिन्ह संयोग चिन्हासारखंच आहे, थोडं मोठी रेषा आहे त्याची आडवी, त्याला आपण डॅश सुद्धा म्हणतो, त्याला स्पष्टीकरण चिन्ह म्हणतो, त्याला वियोग चिन्ह असं सुद्धा म्हणतो. मग हे कधी वापरायचं? तर बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास. कधी तुटते विचार मालिका? बघा आता, ती शालांत परीक्षा उत्तीर्ण झाली पण, म्हणजे पुढं काय झालं आहे? खंडन झाले. विचार मालिका काय झालेलं आहे? पुढं खंडन झालेलं आहे. स्पष्टीकरण द्यावायचे असल्यास, आता मगाशी जे अपूर्णता चिन्ह बघितलं त्या ठिकाणी खुलासा दिला होता, दाखला दिला होता, त्यातली उदाहरणं दिली होती किंवा तपशील दिला होता. पण इथं काय सांगितलेलं आहे? स्पष्टीकरण द्यावायचे असल्यास. आता कसं स्पष्टीकरण? ते झाड, पुढं आडवी रेषा, ज्याची फांदी खाली आहे, त्या झाडाबद्दल माहिती पुढे दिलेली आहे. इथं स्पष्टीकरण चिन्ह म्हणायचं. ते झाड, पुढं चिन्ह, स्पष्टीकरण चिन्ह किंवा अपसारण चिन्ह किंवा डॅश किंवा वियोग चिन्ह. ते झाड डॅश ज्याची फांदी खाली आहे. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे? हे चिन्ह लक्षामध्ये ठेवायचं आहे. किंवा आता सांगितल्याप्रमाणे की बोलता बोलता आपली विचार मालिका तुटल्यास, मी तिथं गेलो होतो पण डॅश डॅश. म्हणजे काय झालं या ठिकाणी? बोलता बोलता बोलणाऱ्याचं विचाराचं खंडन झालेलं आहे. त्यानंतर विकल्प. आता विकल्प म्हणजे काय? पर्याय. हे नाही तर ते. हे मात्र तुम्हाला काय होईल? लवकर लक्षात येईल. म्हणजे दिलेल्या दोन गोष्टीपैकी आपल्याला एका गोष्टीची शक्यता दर्शवायची असते किंवा त्यातला एक पर्याय निवडायचा असतो. आता बघा, व्यंजनांना परवर्ण ऑब्लिक, ऑब्लिक म्हणजे विकल्प चिन्ह आहे, ऑब्लिक स्वरांत असे म्हणतात. दुसरं एक उदाहरण सांगतो. आज आर्ट ऑब्लिक म्हणजे विकल्प चिन्ह सायन्स शाखेत प्रवेश सुरू आहे. लक्षात आलं? हे नाही तर ते अशी परिस्थिती असते. विद्यार्थ्याने आई ऑब्लिक वडील ऑब्लिक स्थानिक पालकांना ही माहिती देणे आवश्यक आहे. म्हणजे त्यापैकी एकाला, ह्याला नाही तर त्याला, अशा प्रकारे काय होईल? त्या ठिकाणी विकल्प चिन्ह येईल. त्याला पर्याय असं देखील म्हटलेलं असतं. त्यानंतर लोपचिन्ह. लोपचिन्ह म्हणजे काय? की एखाद्या मोठ्या ओळीतील किंवा एखाद्या परिच्छेदातील काही मजकूर गाळून एकदम पुढचा मजकूर घ्यावायचा असेल तर गाळलेल्या मजकुराबद्दल ते चिन्ह वापरतात. मग समजा एखादी मोठी ओळ आहे किंवा एखादा परिच्छेद असेल, मग त्यातलं काय केलंय? त्या ओळीतलं किंवा परिच्छेदातील काही मजकूर गाळला आहे आणि एकदमच पुढची माहिती त्याच्यामध्ये टाकलेली आहे. मग जो गाळलेला मजकूर आहे त्याच्याबद्दल काय करतो आपण? हे चिन्ह टाकतो. मग हे चिन्ह कसलं आहे लोपचिन्हाचं? तर डॉट 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 असं टाकत गेलो आहे. म्हणजे काय करायचं आहे? त्या बोलणाऱ्याला किंवा ते लिहिणाऱ्याला एखादी ओळ लिहायची आहे. बघा, आता तुम्ही ज्यावेळेस व्हॉट्सअपमध्ये टाईप करत असता एखादा मेसेज आणि तिथं बघा तुमच्याकडे जर ते काय म्हणजे त्याला स्पीकिंगचं कीपॅड असेल, की म्हणजे जसं मोबाईल आपण समोर ठेवून बोलतो आणि त्याच्यामध्ये ते उमटतात अक्षर, तिथे एखादा तुम्ही अश्लील शब्द बोलून बघा तर तिथं ते शब्द उमटत नाही, तर तिथं डॉट 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 असं येतं पुढं. म्हणजे थोडक्यात काय, त्या ठिकाणी त्यातला तो शब्द काय करायचा आहे? त्यांना तो गाळायचा असतो. एखादं दुसरं उदाहरण बघा. या पुस्तकाचे वैचारिक मूल्य टिंबटिंब शब्दकोशावर अवलंबून आहे. टिंबटिंब टिंब म्हणजे डॉट 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 वगैरे. आलं लक्षात? त्या ठिकाणी ते अक्षर काय केले असतात? लोप केलेले असतात. त्यानंतर दंड आहे. दंड म्हणजे आता हे खूप जुनं आहे, हे परीक्षेला येणार नाही, म्हणजे खूप जुन्या साहित्यातला प्रकार आहे. एकेरी दंड, दुहेरी दंड.
जसं हिंदीतला पूर्णविराम जो बघतो आपण उभी रेष ओढायची, त्याला मराठीमध्ये दंड म्हणतात, एकेरी दंड. आणि तेच दोनदा ओढले की त्याला दुहेरी दंड म्हणायचं. मग हे एकेरी कधी वापरायचे? आता त्याचा वापर कमी आहे, म्हणजे शक्यतो होतच नाही आता वापर. ओवी, अभंग, श्लोक यासारख्या छंदात. आणि दुहेरी दंड काव्य पंक्तीच्या शेवटी एका ओळीच्या शेवटी एकेरी दंड येतो. आणि त्याची 4 किंवा 5 कडवी झाली किंवा त्याचा छंद पूर्ण झाला तर त्यावेळेला काय करतात, छंद म्हणजे तो एक साहित्याचा व्रतांचा वगैरे प्रकार आहे, तर त्या ठिकाणी दुहेरी दंड त्या ठिकाणी वापरतात. हे मात्र आजच्या वापरामध्ये खूप प्रमाणात आपल्याला बघायला भेटतं. दुहेरी कधी वापरतात? वाक्यपंक्तींच्या शेवटी एका ओळीच्या शेवटी येणारा एकेरी दंड आहे. म्हणजे एखादं काव्य असेल, त्या ठिकाणी समजा कवीला काव्य करायचं आहे, तर त्या ठिकाणी ते पूर्ण ज्या वेळेला होईल 4-5 कडवी, तर त्या ठिकाणी शेवटला काय करतात, ते 2 दंड टाकतात. आणि प्रत्येक कडव्याच्या प्रत्येक ओळ झाल्यानंतर 1 दंड, प्रत्येक ओळ झाल्यानंतर 1 दंड, अशा प्रकारे त्याचा वापर करतात. लक्षात असं ठेवायचं की ओवी, अभंग, श्लोक यासारख्या छंदामध्ये एकेरी दंडाचा वापर, दुहेरी दंडाचा वापर काव्यपंक्तीच्या शेवटी एका ओळीच्या शेवटी एकेरी दंड व छंदांच्या शेवटी दुहेरी दंड. आता अधोरेखा, अधोरेखा त्यालाच अधोरेषा असं सुद्धा म्हणतात. आता ही अधोरेखा आणि अधोरेषा म्हणजे काय, तर लिहिलेल्या मजकुरामधील एखाद्या भागाला विशेष महत्त्व द्यावयाचे असल्यास तेव्हा तो भाग अधोरेखित करतात. आपण शिकलो आहे हायस्कूलमध्ये असताना, अधोरेखित करा, ज्याला आपण आता हल्लीच्या भाषेमध्ये म्हणतो अंडरलाईन करा त्या शब्दाला, अंडरलाईन करा त्या वाक्याला, तसं मराठीमध्ये अधोरेखित करा, त्यालाच अधोरेषा, अधोरेखा असं म्हणायचं. म्हणजे त्या शब्दाच्या खाली काय करणे, अंडरलाईन करणे. त्यानंतर अवग्रह चिन्ह आहे. अवग्रह चिन्ह म्हणजे काय की एखाद्या शब्दाचा किंवा एखाद्या अक्षराचा आपल्याला लांब उच्चार करायचा आहे. कसं, देवा असं. मग तिथं काय होईल, देवा शब्दानंतर इंग्रजी जे एस अक्षर आहे त्याचं एस 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 वगैरे 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 टाकलं जातं त्या ठिकाणी. आता आपण काय म्हणतो, वर्गामध्ये खूप गोंधळ चाललाय, मग शिक्षक आल्याबरोबर कसं करतात, असं. म्हणजे शहामुर्गाचा त्याला दुसरा उकार शू आणि पुढं एस 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 एस. म्हणजे एखादा जो आपला अक्षराचा उच्चार आहे तो ज्यावेळेला आपल्याला लांब असा करायचा असतो त्यावेळेला काय करतात, ते अवग्रह चिन्ह. अवग्रह चिन्ह कसं आहे, इंग्रजी एस प्रमाण आहे. त्यानंतर आहे काकपद, काकपद चिन्ह. आता हे काकपद चिन्ह म्हणजे काय, काक म्हणजे कावळा, पद म्हणजे पाय, म्हणजे कावळ्याच्या पायासारखं दिसणारं हे चिन्ह आहे. हे कसं असतं चिन्ह, बघा आता एखादं वाक्य आपण लिहित आहे आणि त्या वाक्यात काय होतंय, एखादा शब्द आपल्याकडून चुकून लिहायचा राहून जातो. मग परत आपल्या लक्षात येतं की बाबा हे शब्द माझ्याकडून राहिला आहे मध्ये, मग आता कसं करायचं, तिथं जागा तर नाही. मग आपण काय करतो, तिथं मार्किंग करतो, खाली किंवा वरती एरो काढतो, एरो, आणि त्या ठिकाणी तो छोट्या अक्षरामध्ये शब्द लिहितो. तर तो जो आपण मार्किंग केलेली असते, म्हणजे 2 रेषा ओढलेल्या असतात. 2 रेषा म्हणजे थोडक्यात बघा ते तुमच्या पुस्तकामध्ये तुम्हाला दिसेल काकपदाचं चिन्ह. तर फक्त लक्षात ठेवा, काकपदाचं चिन्ह कुठं वापरायचं की लेखनात एखादा शब्द किंवा काही भाग लिहावायचे असल्यास ते ज्या ठिकाणी लिहायचे आहे त्या ठिकाणी हे चिन्ह वापरले जाते. त्याचं म्हणजे अशी खाली एक इकडल्या बाजूला एक रेषा, म्हणजे थोडक्यात महाराष्ट्र जो शब्द आहे, महाराष्ट्र त्याच्यामध्ये जे ट आहे आणि ते टचं जे खाली 2 पाय मोडलेत ना, ते आहे हे चिन्ह, म्हणजे लक्षात ठेवण्यासाठी. आता त्यानंतर कंस आहे, गोल कंस. आता गोल कंस कधी वापरतो आपण, बघा उदाहरण बघा, शाळेत जाताना मुलाचे दप्तर जड झालेले असते आणि जडच्या अगोदर कंस आहे, त्या कंसात काय केलं आहे, माहिती दिली आहे. म्हणजे ह्याच्यातले त्या कंसात लिहिले वह्या, पुस्तकं, डबा, पाण्याची बाटली, रंगपेटी वगैरे वगैरे. म्हणजे कंसामध्ये काय असतं, जे वाक्यात असतं त्याचे समानार्थी शब्द, म्हणजे त्याची फोड, त्याचे अधिक विस्तारित रूप त्या कंसामध्ये दिलेलं असतं. वाक्यातील एखाद्या शब्दाविषयी किंवा एखाद्या संकल्पनेविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी किंवा अधिक माहिती देण्यासाठी, तसेच अशा उर्वरित गोष्टी वाक्यापासून वेगळ्या दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरले जाते. थोडक्यात हे गोल कंसाचं लक्षात कसं ठेवायचं, तर बघा वाक्यामध्ये जे दिलेलं असतं त्यातील अधिक माहिती, म्हणजे त्याचं खोल उलगडून अधिक माहिती सांगितलेली असते, त्याची फोड केलेली असते, त्यावेळेला काय करतो आपण, ते कंसामध्ये
लिहितो. उदाहरण तुम्ही बघितलं की शाळेत जाताना मुलांचे दप्तर, पुढे कंस, त्या कंसामध्ये वह्या, पुस्तके, पाण्याची बाटली, कंपास पेटी वगैरे, रंगपेटी इत्यादी आणि कंस पूर्ण जड झालेले असते. म्हणजे मूळ वाक्य काय आहे? शाळेत जाताना मुलाचे दप्तर जड झालेले असते. म्हणजे कशाने जड झालेले असते? तर त्याच्यामध्ये ते कंसामध्ये त्यांनी काय केलं आहे? माहिती दिलेली आहे. आता समजा एखाद्याला आपण एखादी ओळ लिहिली की मास्तर लिहितात पोराच्या वहीवरती, मुलाच्या वहीवरती, त्यांना शुद्ध लेखन तपासल्यानंतर खाली तिथं शेरा मारतात, उद्या येताना वडिलांना घेऊन येणे. वडिलांना जो तो शब्द आहे तिथं कंस करून मोठा भाऊ ऑब्लिक आई असेल तरी चालेल आणि कंस पूर्ण. पण वाक्य कसं आहे? उद्या येताना वडिलांना घेऊन येणे. म्हणजे थोडक्यात त्याच जातीतले समानार्थी शब्द, म्हणजे त्यातला आणखी उलगडा त्या कंसामध्ये जो दिलेला असतो त्यावेळेला काय करतो आपण? तो कंस वापरतो. हे परीक्षा दृष्टिकोनातून महत्वाचं नाही, परंतु आपल्याला ग्रामरच्या दृष्टिकोनातून हे महत्वाचं आहे. आता जे फुल्या असतात, काही फुल्या म्हणजे ज्याला मराठीत गुणाकाराचं चिन्ह म्हणत होतो आपण, त्या फुल्या येतात कुठं कुठं वापरल्या जातात. तर त्या फुल्या कुठं वापरतो आपण? की अशिष्ट मजकूर जिथं असतो, अशिष्ट म्हणजे अश्लील, तर ही काय केलं आहे? महत्वाची या ठिकाणी आपण विरामचिन्ह बघितलेले आहेत. याच्यावरती कशा प्रकारे प्रश्न येऊ शकतात ते देखील मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याच्यातली महत्वाची विरामचिन्ह तुम्हाला मी सांगतो, त्याला तुम्ही मार्किंग करून ठेवा. विकल्प चिन्ह, संयोग चिन्ह, अवतरण चिन्ह, उद्गार चिन्ह, अपूर्ण विराम, स्वल्पविराम, अर्धविराम आणि पूर्णविराम. ठीक आहे. यानंतरचा भाग आपण पुढील ऑडिओमध्ये घेऊ.